नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. बहुप्रतीक्षित 8वा वेतन आयोग पूर्णपणे लागू होण्यासाठी 2028 पर्यंत ही वाट पाहू लागू शकते. जरी केंद्रीय मंत्रिमंडळाने जानेवारीमध्ये याला सैद्धांतिक मान्यता जरी दिली तरी अद्याप त्याची अधिकृत अधिसूचना जारी झालेली नाही किंवा आयोगाच्या सदस्यांची यादीही जाहीर झाली नाही. परंतु त्या संदर्भातील चांगली बातमी अशी की हा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाणार आहे. याची अर्थ कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची थकबाकी सुद्धा प्राप्त होणार आहे. नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे 50 लाखाहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना थेटच फायदा होणार आहे. मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे. तसंच लेव्हल 1च्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार सध्याच्या 18,000 रुपयावरून थेट 44,000 रुपयापर्यंत वाढू शकतो. 8वा वेतन आयोग 2.46चा फिटमेंट फॅक्टर लागू करू शकतात, जो पगारातील वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मूळ पगारातील वाढीची रक्कम ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याचे विलिनीकरण यावर अवलंबून असतो. 7व्या वेतन आयोगामध्ये हा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता, तर 8व्या वेतन आयोगामध्ये 2.46 असू शकतो. प्रत्येक वेतन आयोगामध्ये महागाई लक्षात घेऊन नवीन मूळ पगार आधीच वाढवलेला असतो, त्यामुळे नवीन वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता हा 0 चालू होतो. सध्या डीए मूळ पगारच्या 55% आहे, जो नवीन पगारामध्ये विलीन होणार आहे. जसं जर पाहायला गेलं तर 7व्या वेतन आयोगामध्ये सध्याचा पगार जो आहे बेसिक पगार 35,400 आहे. महागाई भत्ता 55% म्हणजे 19,470 रुपये आहे. घरभाडे भत्ता 27% म्हणजे 9,558, तर एकूण वेतन हे 64,428 होते. त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.46 जर धरला आपण तर मूलभूत वेतन हे 87,084 म्हणजेच 35,400 गुणिले 2.46. महागाई भत्त्याच्या 0 असणार आहे. घरभाडे भत्ता 23,513 रुपये म्हणजे 27,084च्या बेसिकच्या 27%, 23,513 रुपये घरभाडे भत्ता होईल. तर टोटल त्याचं एकूण वेतन हे 1,10,597 रुपये इतकं त्याचं वेतन होणार आहे. या उदाहरणावरून असं स्पष्ट होतं की मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार असल्याने एकूण वेतनात लक्षणीय वाढ ही आढळून येणार आहे. जरी डीए तात्पुरता 0 असला तरीही फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक गुणक क्रमांक आहे. नवीन मूळ पगार निश्चित करण्यासाठी सध्याच्या मूळ पगाराला या फॅक्टरने गुणले जाते. महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन वेतन आयोग हा फॅक्टर निश्चित करतो. प्रत्येक वेतन आयोगाची स्थापना झाल्यापासून त्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. हा मागील आयोगाचा इतिहास राहिलेला आहे. 7वा वेतन आयोग 2016 पासून लागू झाला होता आणि वेतन आयोग दर 10 वर्षांनी येतात. त्यामुळे 8वा वेतन आयोगाची प्रभावी तारीख ही 1 जानेवारी 2026 पासून निश्चित करण्यात आली. अहवाल तयार करण्यास आणि त्याला सरकारी मान्यता मिळण्यास वेळ लागणार असल्याने अंमलबजावणी पूर्ण होण्यास 2028 पर्यंतचा काळ हा लागू शकतो. परंतु वेतनवाढ आणि पेन्शन मात्र 2026च्या तारखेपासूनच मोजली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना थकबाकीचा फायदा सुद्धा मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.